एवढे साहेब सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता आणि आम्ही एकाच बॅचचे असणार आहे. राठी साहेब हेडाव साहेब आणि आडे साहेब म्हणजे सर्व माझा म्हणजे मला असं वाटून राहिलं की मी सर्व आपल्याच लोकांमध्ये उभा आहो आणि सर्व माझे सोबत काम केलेले कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, इतर कर्मचारी, अधिकारी बंधू, तर सेवानिवृत्ती जसं आपण पहिला श्वास घेतो आणि शेवटचा श्वास सोडतो, तर या मध्यंतरीच्या काळामध्ये बरेचसे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे टप्पे असतात. शिक्षण आहे, नोकरी आहे, नंतर सेवानिवृत्ती. तर ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारीच वेळ आहे. तर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. तर आपल्या संत महात्म्यांनी सांगितलं आहे की तुम्ही असं काम करा की ते काम लोकांच्या म्हणजे लक्षात राहील. तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझी मातोश्री, माझे आवर्जून माझे इथं मामा पण, साहेबरावजी काळे मामा पण उपस्थित आहेत की ज्यांच्या आका खांद्यावर मी मोठा झालो. माझे लहान बंधू पण आहे. आणि तर मी माझ्याबद्दल ऐकलं तर मला तर काही विश्वास वाटत नव्हता. तर ते असं ऐकाच लागत असते सेवानिवृत्तीच्या वेळेला. ती मी तयारी ठेवली होती. तर कारण काय की आज का दिन अपना है, त्यामुळे ते आणि तर आपण म्हणजे त्या कसोटीला उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर सुरुवातपासून जर वेळ बराच झाला असल्यामुळं मी फारसं काही बोलणार नाही, कारण की माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्ही सांगितलेलीच आहे. फक्त मी एवढं सांगणार की मी एका ग्रामीण भागामध्ये, भांबराहून माझं 400 लोकसंख्येचं गाव, त्या ठिकाणी म्हणजे 8 एकर शेती असणाऱ्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. म्हणजे शेतकरी कम मजूर अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. म्हणजे शेतीमध्ये म्हणजे सर्व मजुरीची कामं मी लहानपणापासून केलेली आहेत. म्हणजे जंगल, नाले, ओढे, म्हणजे लहानपणचे छंद जर असतील माझे तर झाडावर चढणे हा सर्वात माझा आवडता छंद होता. मग पाटील साहेबांनी मला पाहिलेला चढताना, त्याचा फायदा मला सर्वेक्षणाला खूप झाला. तर मी म्हणजे तुम्हाला खोटं वाटत नसेल की असं माझ्या गावाच्या परिसरात असं झाड नसेल की त्या झाडावर मी चढलो नव्हतो म्हणून. म्हणजे त्याचा बुंदा किती की झाड असो. तर म्हणजे कसरत हा म्हणजे माझा लहानपणापासूनचा विषय होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की मी ज्या गावामध्ये वाढलो ते गाव अत्यंत सुसंस्कृत आहे की तिथे त्या गावाचं नाव पोलीस स्टेशनच्या डायरीतच नाही आहे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये. आणि घरांमध्ये मला आई, वडील, बहीण, भाऊ, आमचे नातेवाईक सर्वांकडून अत्यंत सुसंस्कृतपणाचे, प्रामाणिकपणाचे धडे हे त्याच मातीत मला मिळाले. आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं. म्हणजे माझा पहिलीपासून 3रीपर्यंत पहिला नंबर आला, पण 4थ्या वर्गात 4था आला. कारण त्याचं कारण असं की मी इमानदारी केली होती. आणि नंतर 5वी पासून तर 10व्या वर्गापर्यंत माझा म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये पहिलाच नंबर आला. म्हणजे दुसरा नंबर हा माझा कधीच आला नाही मराठी मीडियममधून. आणि जेव्हा मी 7वीतून दर्यापूरला माझी ॲडमिशन झाली तर खेड्यातून आहे म्हणून मग मला त्यांनी ॲडमिशन अ ब क ड म्हणून त्यांनी मला ड मध्ये ॲडमिशन दिली. कारण खेड्यातून मराठी मीडियमचं आहे तर मला ड मध्ये घेतलं त्यांनी. तर काय हरकत नाही. तर पण मी 8व्या वर्गापासून ब क ड मराठी मीडियममधून फर्स्ट आलो होतो. तर तेव्हा मला काही माहिती नव्हतं की हे पॉलिटेक्निक वगैरे हा विषय मला 10वीपर्यंत काहीच माहिती नव्हता. माझ्या गावातले एक मामा होते की त्यांनी सांगितलं की मला काही लोकांनी विचारलं होतं 10वीत किती विषय आले रे बा, म्हणजे असं गावात फिरता होता. निकाल लागला त्या दिवशी म्हटलं नाही, पास झालो.
म्हणजे अशी परिस्थिती म्हणजे त्या त्यावेळेसही खेळातली होती. तर माझ्या काकांनी जो रिझल्ट पाहिला आणि त्यांनी मग ते घरी आल्यावर तुमच्या पुतण्याला तर खूप मार्क आहे बाबा, 79% मार्क आहे. त्या काळात 79 म्हणजे खूप वाटत आहे. आणि मग मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला अमरावतीला मला ॲडमिशन मिळाली आणि तिथून मग माझा मराठी मीडियममधून मी स्विच ऑन झालो आणि इंग्लिश मीडियमकडे वळलो. तर मी खेड्यातला असल्यामुळं मला सिंचनाची म्हणून मी त्यामध्ये सिव्हिल ही ब्रांच घेतली की जेणेकरून थोडी पब्लिकशी ओरिएंटेड आहे आणि शेतीचा आपल्याला संबंध आहे म्हणून मी ती ब्रांच निवडली. डिप्लोमा झाल्यानंतर मला फायनल इयरला थोडे कमी मार्क मिळाले, त्यामुळे माझी 1 मार्कानं गव्हर्नमेंट कॉलेजची ॲडमिशन केली आणि त्यामुळं मग मला नोकरी करावी लागली. तर मी वॉटर सप्लायमध्ये 1 वर्ष जेई म्हणून काम केलं आणि नंतर तिथे मला एक डेप्टी इंजिनियरने सांगितलं की तू कशाला इथं बर्बाद होतो म्हणे डिप्लोमामध्ये. आणि माझे वडील म्हणायचे की त्यांना काय माहीत होतं, ते म्हणे तुझं शिक्षण झालं काय. म्हटलं हे लोक म्हणाले म्हणे तू तर वर्षालाच होणार आहे म्हणे, हे आले काही अर्थ आहे का म्हणे, काय राजा शिकलं सोडून दिलं का, चल शिक म्हणे पुढे. मग मी ती नोकरी सोडून दिली आणि राजीनामा दिला आणि मग मला इंजिनिअरिंगला पुन्हा 10% कमी झाले, त्याच्यामुळे मला ॲडमिशन मिळाली नाही. प्रायव्हेटमध्ये शिकण्याची ऐपत नसल्यामुळं मी AMIचा पर्याय निवडला आणि AMIला मी 3 वर्ष जिद्दीनं कडून तेव्हा रेकॉर्ड ब्रेक मी मार्क त्याच्यामध्ये मिळवले आणि एका विषयामध्ये मी भारतातून पहिला आलो होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मला 90 मार्क्स होते. तर फ्लुइड मेकॅनिक्स म्हणून त्याचं नाव, म्हणजे इरिगेशनच्या रिलेटेडच होता तो आणि मला त्याची खूप आवड तयार झाली होती. मग मी AMI केल्यानंतर मला घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मी हळूहळू म्हणजे माझ्याकडे ट्युशन, म्हणजे मी त्या परिस्थितीनं मला बनवलं की काहीतरी पैसे मिळाले पाहिजे म्हणून मी ट्युशन घेणं चालू केलं. 5वीच्या 6वीच्या 1-2 महिने, नंतर 10वीच्या. अरे म्हटलं यात काही पडलं नाही. मग लगेच मी तिथून इंजिनिअरिंगच्या पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि AMI जसं आलं तसं मी ट्युशन घेणं चालू केलं. आणि ट्युशनला माझ्याकडे येणारे बहुधा करून माझ्यापेक्षा वयानं मोठे होते बरेच जण, कारण की ते बरेच जण नापास झालेले, फेल झालेले असे लोक माझ्याकडे जास्त यायचे. तर असं करता करता मी EMI झालो आणि दरम्यानच्या काळामध्ये माझं ढवळे साहेबांशी संपर्क आला आणि ढवळे साहेबांनी सांगितलं अरे यार हे याच्यात काही पडलं नाही आहे, तू आता MPSCच्या मागं लाग. तर योगा MPSCची जाहिरातच आली आणि मग मला त्या डिग्रीमध्ये पण काही एवढं इंटरेस्ट नाही वाटला. मग अमरावतीला योगायोग ME स्ट्रक्चर चालू झालं होतं, पण त्याच्याकरता कॉम्पिटिशन, अमरावती युनिव्हर्सिटीनं कॉम्पिटिशनची एक्झाम ठेवली होती. तर त्या एक्झाममध्ये मी फर्स्ट आलो होतो आणि त्याच्यामुळं मला स्ट्रक्चर मिळालं. पण मला कॉम्प्युटरचा विषय नसल्यामुळं त्यांनी तुम्ही कॉम्प्युटर याला स्ट्रक्चरला ॲडमिशन घेऊ नये म्हणून सगळं सांगितलं. पण मी ते बाहेर ट्युशन लावून पूर्ण करून ते पण चांगल्या तऱ्हेनं मी लवकर पूर्ण केलं. आणि नंतर मी जिल्हा परिषद यवतमाळ मध्ये मला JEE म्हणून नोकरी लागली आणि मला त्यांनी 3च दिवस मी कळमला जॉईन झालो होतो, माझी बदली गेली त्यांनी वणीला. म्हणजे मला माझ्याकडे गादी तिथे घेऊन मी गेलो आपला तिकडं वणीला, म्हणजे तिथे 1 वर्ष काढलं आणि MPSC सिलेक्ट झालो होतो. नंतर 95 मध्ये मी MPSC मार्फत AE1 म्हणून लागलो आणि नाशिकला राठी साहेब, हिडव साहेब आणि ढवळे साहेब आम्ही आमच्या सर्व बॅचमध्ये ट्रेनिंग चालू झालं. आणि म्हणजे कोणतंही काम म्हणजे प्रामाणिकपणे करून त्याला न्याय द्यायचा हा म्हणजे माझा मुळातच स्वभाव होता. त्यामुळं मला कोणताही विषय जो आहे तो कसा सोपा करता येईल याकडे मी आधी म्हणजे त्या विषयाचा म्हणजे अभ्यास करत होतो. असं करता करता मी माझ्या नोकरीबद्दल तर बहुधा करून सर्वांना माहीतच आहे, असं कोणी नाहीच आहे. आणि मला म्हणजे आज एक खास म्हणजे आनंद वाटत आहे आणि अभिमान पण वाटत आहे की म्हणजे रश्मी देशमुख मॅडम माझ्या अंडरमध्ये AEE होत्या आणि आज रिटायरमेंटच्या वेळेला मी त्यांच्या कार्यालयातून रिटायरमेंट होत आहे आणि परत्याला वाटत असते की आपण आपल्या माणसाचा शेवटचा निरोप हा कोणाला वाटत असते की मी माझ्या घरी गेलो पाहिजे, माझ्या माणसांकडून रिटायर झालं पाहिजे. तर ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला खूप आनंदाचं वाटते. त्यावेळेला अख्तर मॅडमकडे पण चार्ज होता काही दिवस, म्हणजे 2 अधिकारी माझे अधिकारी म्हणून आहेत. राजभोज साहेबांची सोबत खूप मला म्हणजे काम करण्याची संधी मिळाली
आणि नोकरीमधले एक खास अनुभव जे आहेत ते इतके प्रचंड आहेत की मोठे ग्रंथ जर लिहिले तर संपणार नाही, आणि हे सर्वांच्या जीवनात येतात. ते काही मोठे फार विशेष गोष्ट नाही आहे. आणि ढवळे साहेब तर म्हणजे माझा अविभाज्य अंगच समजायला पाहिजे, नोकरीवर लागल्यापासून तर आता शेवटपर्यंत. म्हणजे ढवळे साहेब म्हणजे माझे नातेवाईकही आहेत, माझे गुरु आहे, आणि खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांना समजून घेऊन काम करणार आहे. राठी साहेब आणि आम्ही सोबतच बुलढाण्याला लागलो, आणि त्या ठिकाणी जे काही कामं कोणी करत नव्हते ते दोघे राठी साहेबाला खास ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून त्यांच्याकडे कामं सोपवण्यात आली, आणि त्यांनी पण ते इतकी क्लिष्ट कामं त्यावेळेला करून दाखवली. नंतर राठी साहेबांना नंतर तिकडे खडगपूरला जहाज मिळाला. उमक साहेब, आम्ही ढवळे साहेब आम्ही सोबत होतो, आणि खामगावला असताना आम्ही एक ठरलं होतं की सर्वांनी सकाळी 5ला उठून आम्ही जात होतो दत्ता धरणावर, जुन्नर धरणावर. तिथं योगासन, व्यायाम, प्राणायाम करणे, आणि सर्वात म्हणजे माझा आवडता छंद म्हणजे स्विमिंग होता. आणि मी दर रविवारी 900 मीटर म्हणजे जवळपास 1 किलोमीटरची स्विमिंग आम्ही नॉन स्टॉप करत होतो दर रविवारी. आणि नोकरीमधले बरेचसे प्रसंग A1 एक्झिक्युटिव्ह यामध्ये आले, आणि पाटील साहेब माझ्या संपर्कात आले, आणि त्यांच्यामुळं मला शेतकऱ्यांच्या अगदी जवळ जाता आलं. आणि अक्षरशः बुलढाणा जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत त्यांनी तर मला डोक्यावर घेतलं असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे एवढा मान सन्मान मला कुठं म्हणजे मिळाला नाही, मिळू शकत नाही. आणि सोबत त्यांनी सांगितल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे की 3 नद्या आम्ही मे महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जवळपास 80 किलोमीटर आम्ही नद्या फिरलो. तिथं जवळपास 200 बंधारे आपण फायनल केले, आणि गव्हर्नमेंटला प्रस्ताव पण पाठवला. सर्व जवळपास मंजूर झाली, कामं पण चालू केली. मला तरी वाटतं की त्या ठिकाणी त्या 80 ते 100 किलोमीटरमध्ये म्हणजे कंटिन्यू पाणी आता तिथे असते, आणि त्याकरता मला खूप त्यांची मदत झाली. आणि मी मुळातच शेतकरी असल्यामुळं मला शेतकऱ्यांबद्दल काहीतरी केलं पाहिजे मला असं खूप वाटत होतं. आणि सर्वात मी आधी आभार मानतो या जलसंपदा खात्याची, की त्या खात्यामुळं मला खरोखर शेतकऱ्यांच्या शेतीच्या जवळ आणि आपणा सर्वांच्या जवळ येण्याची संधी मिळाली. आणि तुमच्या सहकार्यामुळं माझ्या वरिष्ठ जे काही म्हणजे मी नोकरीवर लागल्यापासून जे काही माझे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता होते, माझ्या वरिष्ठांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं, चांगली तालीम दिली, म्हणून मी तसा घडलो. आणि माझ्यासोबत जे सहकारी होते त्यांनी सुद्धा मला चांगलं सहकार्य केलं, आणि ज्यांना माझ्या हाताखाली काम करायची संधी मिळाली त्यांनी सुद्धा मला अत्यंत सहकार्य केलं. आणि बाकीचं सर्वांना आपापलं काम माहीत आहे. फक्त मी थोडंसं तुम्ही बोर झाले असेल म्हणजे थोडेसे असे काही मला ते नोकरीतले काही प्रसंग आठवतात, ते तुमच्यासमोर थोडंसं मला सांगायचं होतं. की एकदा मुंबईला मीटिंग लागली होती, मी नाव नाही सांगणार. तर त्या मीटिंगला जाताना साहेब आणि त्याचा शिपाई काय बाबू असेल तर ते त्या रेल्वेत आम्ही धावत चाललो, आणि मी माझी रेल्वे यायचीच होती. तर ते बॅग घेऊन एक जण चढला आतमध्ये, आणि ते दुसरे साहेब हसत होते. म्हटलं का तुम्ही का बरं हसता? अरे राजा म्हणे मीटिंगला मला जात होतो मुंबईला, आणि त्या गाडीत म्हणे मला काही चढतं नाही आला, तो शिपाई आहे म्हणे, माझी बॅग घेऊन तो गेला. आता सांग म्हणे आता काय रिझर्वेशन भेटणार नाही, आता तो काय करतो नाही पुढे जो. मला माझाच असा यायला लागला म्हणजे की आता हे कसं झालं. म्हणजे दिवसभर थकलो म्हणे यार, म्हणे मी तयारी केली मीटिंगची, थकला म्हणे मला, बॅग गेली पुढे. आता पुढे नंतर त्यांनी केलं वाटते काहीतरी ऍडजस्टमेंट. पण असे जीवनात खूप प्रसंग येतात, आणि मी पाहिलं की अधिकाऱ्यांना काम करत असताना खरोखर खूप प्रसंगाला सामोरं जावं लागते. खूप म्हणजे मला वाटतं की ते हनुमानजीचा जो एक प्रसंग आहे, म्हणजे मला खूप आवडला तो हनुमानजीचा प्रसंग. हनुमानजीला जायचं असते श्रीलंकेत, तर हनुमानजीला ते एक राक्षसीन भेटते. अरे वा चल ये म्हणते मी तुला खातो. हनुमानजी म्हणते काहीच हरकत नाही ना, खातो तू, काही हरकत नाही. मग हनुमानजी काय करते की त्याच्या अंगातली पूर्ण शक्ती वापरून ते खूप मोठं होतात,
त्या राक्षस, मग ते पण राक्षसी मोठं तोंड करते, हे पण पुन्हा मोठं होते. मग ते कार्यपद्धती होती तर तिथं म्हणजे आधी काम अशी काम, आणि नंतर मात्र माझे बाकी मैत्री आधी चहा पाजून देत होतो आडेसाहेबांना आणि नंतर जे काही मला उत्तर पाहिजे ते उत्तर ते म्हणजे सर्वांकडूनच मला जे पाहिजे ते उत्तर मी घेत होतो. परंतु मी जेव्हा डिपार्टमेंटमध्ये जेवढे काही कागद लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र मी पुढे 2, 3, 5 वर्षानंतर याचं काय होणार आहे हे लिहूनच मी शब्द टाकत होतो की उद्या जाऊन आपण डिपार्टमेंट अडचणीत येणार नाही. पण त्याला मात्र त्याचं उत्तर कसं लिहायचं हे मात्र माहीत नव्हतं. आणि सी ऑफिसला असताना मला लोखंडे साहेब होतेच माझ्या, लोखंडे साहेबांनी खूप मला सहकार्य केलं. मला बरेचदा माझ्या मुलांना शिकवण्याकरता लवकर निघून जातं, लोखंडे साहेब रात्री 11 वाजेपर्यंत वेळ बसली की थांबायचे, पण मला त्यांनी काही म्हणजे ते जाणूनही दिलं लोखंडे साहेबांनी. आणि आताच्या या कार्यालयामध्ये तर सर्व अधिकारी कर्मचारी इथे मला खूप अत्यंत चांगली साथ मिळाली. क्वालिटी कंट्रोलला असताना जे माझे खास श्री गाडगे ते पुन्हा सी ऑफिसला माझ्या अंडर आले क्लार्क म्हणून. तर त्यांनी पूर्ण प्रदेशाचं भांडार पण सांभाळलं, अत्यंत कुशलतेने त्यांनी काम केलं. आणि असं, आणि ते डांगेजींनी जे सांगितलं ते गोष्ट खरीच आहे. त्यांना माझ्यासमोरच एका एक्झिक्युटिव्हनं म्हटलं होतं, सर 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 तुम्ही कुठं डेप्युटी वगैरे आहे. ते म्हणे मला शरम वाटायला लागली म्हणे का मला सर म्हणून राहिले, मी काही सर म्हणे साहेब म्हणे फोन लावत मी त्याच्या पुढे बोलायला. तर ही गोष्ट खरीच आहे. माणूस नक्कीच म्हणजे ज्ञानानं मोठा होतोच, त्याच्यात काही म्हणजे संशयच नाही आहे. फार फार मोठी पॉवर तुमच्यामध्ये आहे. आणि जे काही मला माझ्याजवळ आणि संतांनी सांगितलं आहे, जे जे आपण असे ठावे ते इतरांनी सांगावे. आणि तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत असते तर आपण 1 वेळा शिकतो, पण जेव्हा आपण ती गोष्ट दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपण 2 वेळा शिकतो. म्हणजे आपण शिकताना ज्या आपल्या त्रुट्या राहिल्या होत्या त्या आपल्याला पुन्हा लक्षात येतात. तुम्ही जितकी वेळा ते रिव्हिजन कराल तितक्या वेळा तुम्ही पक्के व्हाल. म्हणून आपल्याला जे काही माहीत आहे ते आपण सांगत राहिलं पाहिजे आणि काम सोपं करत राहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की स्मार्ट वर्क करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा म्हणजे माझी कार्यपद्धती वेगळी आहे, म्हणजे मी वेगळी केली. मी आधी सुरुवातीला कोणीही कार्यालयाला गेलो तर तिथे आधी मी तिथल्या लोकांचा अभ्यास केला, कामाचा अभ्यास कधीच नाही केला. पहिले लोकांचा अभ्यास, मग कामाचा अभ्यास, आणि त्याच्यानंतर मग कोणतं शस्त्र वापरायचं. म्हणजे वेळप्रसंगी मी सर्वच शस्त्र वापरले असं काही नाही, म्हणजे त्याचा उल्लेख आला नाही इथं. म्हणजे पण इन द इंटरेस्ट ऑफ द वर्क आपल्याला म्हणजे त्यातून भरपूर आपल्याला आउटपुट मिळते आणि कौटुंबिक वातावरणामध्ये खूप चांगलं आपण काम करू शकतो. आणि मला माझे आईवडील, माझे बंधू, माझे नातेवाईक यांनीसुद्धा मला खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे होते. मी म्हणजे माझ्या आईला तर म्हणजे एक शब्दही विसरू शकत नाही, कारण की माझ्या जे काही मी जे सक्सेस आहे त्यामध्ये माझ्या आईचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. माझी पत्नी जी आहे तिने लग्नापासून खूप मला सहकार्य केलं. नाहीतर एवढं शक्यच नाही आहे की, नाहीतर मग तुम्ही जर काम करत असताना जर तुम्हाला घरूनच जर तुमचं डोकं खराब असलं तर तुम्ही काम करूच शकत नाही. तर त्यामुळं माझी दोन्ही मुलं यांनी कधी बाबा आपलं पप्पा उशीर आले किंवा सुट्टी दिवशी गेले तर त्यांनी काही असं दाखवलं नाही की. आता मला वाटतं मी या दक्षता पथकमध्ये तर जवळपास 6-7 महिने तर सुट्टी घेतली, सुट्टी दिवशी सुट्टी नाही घेतली, कारण की एवढं तिथं प्रचंड काम होतं. पण तरी ते असं म्हणजे वेळातला वेळ काढून मग आम्ही काहीतरी ॲडजस्ट करत पुढे चाललो. आणि जेव्हा आम्ही फील्डला दौरे करत होतो मला हे माहीत होतं की सर्वांच्या घरी काही एवढा लवकर स्वयंपाक होत नाही. आणि म्हणून मग मी शक्यतो जेवढा जास्तीत जास्त डबा सोबत घ्यायचा तेवढा प्रयत्न करत होतो. आणि आम्ही आमचा गोपाळकाळा करून आमचं कर्तव्यसुद्धा खूप चांगलं केलं. खेवलकर साहेब, पुढे डोंगरे साहेब, बोरेकर साहेब, ठाकरे साहेब, ताडे साहेब, हे जे आमची जे काही पथक होतं खूप एन्जॉय केलं आम्ही. म्हणजे असं वाटलंच नाही आम्हाला की आम्ही काहीतरी सरकारी काम करतो. नाहीतर तुम्ही पाहिलं असेल सरकारी काम 1 वर्ष थांब, 6 महिने थांब. आणि ते पेपरमध्ये ते आपल्या देशोन्नतीमध्ये वाचत होतो की तिथं मोठी हेडिंगच राहत होतं फ्रंट पेजवर, कामाचा ताप येणारे म्हणजे सरकारी कर्मचारी
आणि पण आपण तसं नाही केलं तर मला तर वाटतं की आपण सर्वांनी तापातही काम केलं, आपण त्याच्या विरुद्ध काम केलं आणि आपण गावी कामाचा कधी स्वतःला ताप लावून घेतला नाही, परंतु अशी आपण आपली बाहेर इमेज असते. आणि मला थोडक्यात एक सांगायचं आहे की आपली जर तब्येत चांगली असेल तरच आपण लॉंग टर्ममध्ये चांगलं काम करू शकतो, नाहीतर शॉर्ट टाईम तुम्ही काम करणार म्हणजे तुमचा कालावधी हा काम चांगलं करण्याचा हा खूप कमी राहील. जर तुम्हाला चांगलं आता टेस्ट मॅचेस खेळायची आहे तर मग कशाला, म्हणजे पहिली आपली प्रायोरिटी आहे आपली तब्येत चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. तर मी तो नक्कीच प्रयत्न केला. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी जेव्हा नोकरी होतो, प्राटी साहेबांना माहीत आहे, मला मोठा भिंगाचा चष्मा होता 4च्या जवळपास, आणि मी 2002 ते 3ला म्हणजे मला माहीत झालं. तसा मी माझ्यावरती जो होता विचाराचा पकडा हा गाडगे महाराज, पंजाबराव देशमुख, नंतर मी स्वामी विवेकानंदाच्या विचाराने एवढा भारून गेलो होतो की मला ते पुस्तकच पाठ होतं. म्हणजे मी घरी आईला म्हणून दाखवत होतो की पूर्ण म्हणजे स्वामी विवेकानंदाचे विचार बिलकुल नॉन स्टॉप, म्हणजे या टोकून त्या टोकावर चालू गेलं तर मराठीतून, हिंदीतून, इंग्लिशमधून पण माझ्या ते अक्षरशः पाठ झालं होतं. मला तरी वाटतं की मी ते त्यांच्या म्हणजे फिल्म म्हणा किंवा त्यांचं कमीत कमी 500 वेळा तरी तेच ते ऐकलं असेल, परंतु त्यांनी आजपर्यंत माझं मन नाही भरलं. म्हणजे इतकं त्यामध्ये मला पॉवर वाटत होती, एनर्जी वाटत होती. तर म्हणून मला त्याच्यामध्ये दिसलं होतं की स्वामी विवेकानंद म्हणायचे की तुम्हाला जर ईश्वर मिळवायचा आहे तर तुम्हाला ईश्वर नुसतं ते तपश्चर्या करून नाही मिळणार. तुम्हाला जर तुम्ही स्वतः मजबूत व्हा, तुमचे स्नायू मजबूत करा, फुटबॉल खेळा, म्हणजे तुम्ही स्वर्गाच्या अगदी जवळ जा. तर म्हणून म्हणजे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की आधी स्वतःवर लक्ष द्या. 24 तासापैकी किमान सकाळचा 1 तास आपल्यासाठी रिझर्व ठेवा, कधी 2 तास रिझर्व ठेवा. आणि कुटुंबातल्या पण प्रत्येकाला सांगा की आपण सकाळी उठून तर आपला हक्काचा वेळ आहे तो, तर त्या वेळामध्ये सर्वांनी म्हणजे असं म्हणत नाही मी की हेच करा, काय तो कोणाला रनिंग येते, कोणाला स्विमिंग येते, कोणाला झुंबा येते, कोणाला जे काय येते समजा, तर जे काही असेल योगासन आहे, प्राणायाम आहे, तर हे करून आपली तब्येत चांगली ठेवा. आणि जेणेकरून बाहेरचं म्हणजे स्वीट किंवा तेलकटचा वापर जास्त जर झाला तर आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम तयार होतात. म्हणजे स्वतःच्या तब्येतीसाठी प्रत्येकाने 1 तास तरी किमान काढलाच पाहिजे. आणि कारण की शेवटी चिडचिड करून तब्येत कोणाची आपलीच खराब होणार आहे, आणि एकदा खराब झालेली तब्येत दुरुस्त व्हायला फार मुश्किल जाते. आणि आनंदमय जीवन जगण्यासाठी जर आपण आपलं काम जर समजा निष्काम भावनेतून केलं तर आपल्याला त्याचा कामाचा आनंद वाटला पाहिजे, त्या कामाचा आपल्याला ताण नको. मी हे काम केलं म्हणून मला घरी मी आनंदाने गेलो पाहिजे, म्हणजे घरच्यांनी असं म्हटलं पाहिजे की अरे हे आनंदात आहे, म्हणजे यांनी हे खूप थकून आले असं चेहऱ्यावरती दिसायला नाही पाहिजे. तर म्हणून आपण हे काम करताना ही बेसिक गोष्ट जर मला वाटते, म्हणजे मी ऑफिसच्या कामाच्या व्यतिरिक्त फक्त हेच एक सर्वांना आवाहन करीन की सर्वांनी आपल्या आरोग्यावर लक्ष द्या. आणि सकाळी उठून किंवा संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा काय आपल्याला जे ते सर्व योगासन, प्राणायाम वगैरे करून चांगली आपली आणि आपल्या कुटुंबाची तब्येत चांगली ठेवा. आणि तुम्ही सर्वांनी माझ्याकरता तर लॉंग लाईफच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आणि आता मला बरेचदा लोकांनी विचारलं की प्लॅन बी काय आहे, तर प्लॅन बी तर तो सध्या मी सिक्रेटच ठेवतो काही कारण की तो ठरवलेलाच नाही आहे. फक्त एवढं सांगतो की मी आता बाहेरचं जग खूप पाहिलं, मी आतापर्यंत दुसऱ्याचाच अभ्यास करण्यात माझा वेळ गमावला. भौतिक परिस्थिती किंवा बाहेरच्यांना आता म्हणजे माझी एवढीच इच्छा आहे की आता मला आता माझी स्वतःची ओळख करून घ्यावं असं माझी जास्त इच्छा आहे. आणि आपण जो माझा हा सेवानिवृत्तीनंतर निरोपाचा मोठा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आयोजकांचे, सर्वांचे, तुम्हा सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.